हरिओम. तू सुधरायची नाहीस चिऊ. आज जाऊन सांग, आज घरात मिष्टान्न बनवायचे आहेत. कुणी पाहुणे येणार आहेत का दादा? दादा दादा तसे किती माणसांचं जेवण बनवायचे? बनवा 50-60 माणसांचं तरी. हरिओम. दादा दादा 50-60? तुम्हा दोघांना तर माहीतच असेल. तसे कोण कोण येत आहेत? काही खास घाट घातलाय का? मोठं तुम्ही तर फक्त सुग्रास जेवण बनवा, त्यानंतर खरी मजा पहा. कशी आहे आता तुझी मैत्रीण? तुम्हाला काय झालं? हे कोणी मारलं तुम्हाला? कर्माचं फळ आहे आणि यातून कोणाचीही सुटका नाही. दगड माराल तर दगड खावाही लागेल. तुम्ही नेहमी हसतमुख असता, तुम्हाला भीती नाही वाटत का? भीती तर त्यांना वाटते ज्यांनी तो दगड मारलाय. मी तर प्रेमाचा अर्थ सांगायला आलोय. जिथे प्रेम असतं तिथे भीती कशी असेल? दादाने 50 माणसांचं जेवण सांगितलं, बोलावले एकट्या अप्पांना. ही कोणती खेळी खेळतोय हा दादा? एखाद्या विशेष कामासाठी बोलवलं? हरिओम. आता अशा भेटी गाठींसाठी वेळ कुठे मिळतो आप्पाजी? आणि तुम्ही तर जाणता, अवघ्या शिर्डीची जबाबदारी आहे आमच्या. आपणही फारच व्यस्त असता. गावात अन्नदानाचं काम करताना आपण पती पत्नी. पण अन्नदान तर पुण्याचं काम आहे. गावाचं रक्षण करणं, गावाचा कार्यभार सांभाळणं हेही पुण्याचंच काम असतं ना आप्पाजी. कारण इंग्रज सरकारच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावं लागतं ना आम्हाला. परंतु आपण असं हे सगळं कसं समजायचं? आपल्यासारख्यांपासून 4 हात लांबच राहते इंग्रज सरकार. हरिओम. तसे आम्ही आपण सांगू इच्छितो आप्पाजी, आपल्या या अन्नदानाबद्दल फारच रुची आणि माहिती ठेवतो आम्ही. आमच्या शिर्डीमध्ये असे पुण्याचे काम करणाऱ्याचा मान सन्मान व्हायलाच हवा. तसे आम्ही बायजाकांनाही आमंत्रण देणार होतो. स्त्रियांचा फारच आदर करतो हा मी. अशा पुण्यवान काम करणाऱ्या स्त्रीचा आम्ही सन्मान करू शकलो असतो तर फारच आनंद झाला असता. परंतु ते शक्य झाले नाही. चला, त्यांच्या वाटणीचा सन्मान आपणास देऊ करतो आम्ही. मला वाटतं अप्पा आणि याच्या बायकोने नक्कीच काहीतरी गडबड केली आहे. पण मला काय त्याचे, काही असो, आज अंमळ मज्जा येणार आहे. तर सुरुवात करायची का आप्पाजी? आपण कसल्या सुरुवातीबद्दल बोलताय? भोजन. याची काहीच आवश्यकता नाही.
तसंही मी घरी सांगून नाही आलोय. घरी जेवण तयार असेल आणि सगळे वाटही पाहत असतील. हरिओम अप्पाजी, आपण भोजनाची अवहेलना करताय. आपण अन्नास नकार देताय. आम्ही तर खास आपल्यासाठी भोजन बनवलं आहे. अन्नाचा अवमान करू नये. बरं, मी थोडंसं भोजन जरूर करीन. अरे पाहताय काय, हात धुण्यासाठी पाणी आणा जा. या अप्पाजी या. या या. हरिओम. फक्त माझ्या एकट्यासाठी? आज उपवास आहे आमचा. आपण अन्न ग्रहण करून आम्हास धन्य करावे. अरे अरे, हे काय करताय अप्पाजी? भोजन पानात सोडणं तर जास्तच अवमान आहे अन्नाचा. समाप्त करावं जेवढं आहे पानात, नाहीतर व्यर्थ जाईल सगळं नाल्यात. ठीक आहे, अन्नाचा अवमान व्हायला नको. जेवढं वाढलंय पानात तेवढं संपवतो मी. हा. हा पदर कसा फाटला? बांधलास का कोणा भिकाऱ्याच्या जखमेवर? कधी समजणार, कधी शिकणार जग रहाटी. काळ बदललाय बायजा. हे जे जग आहे ना, भलं करणाऱ्या लोकांना आधी फसवतं आणि मग लुटतं. हे जे तू करतेस ना एक दिवस आपल्या कुटुंबाला याची भरपाई करावीच लागेल. समजलीस? अरे हे काय करताय आपण? ओहो, क्षमा असावी. मला तर वाटलं आपल्याला आणखी हवंय, पण आता तर वाढून बसले. खाऊन घ्या. हे पहा, मी एवढं नाही खाऊ शकणार. पण आताच तर तुम्ही दादांना म्हणालात ना की जेवढं पानात असेल तेवढं संपवेन, हो ना? अप्पाजी एवढे धष्टपुष्ट आहेत, पचवतील की ते. हो हो, पचवतीलच की. आज तर आप्पा चांगले चढकले. तुम्ही नेहमी असेच एकटे राहता का? माणूस एकटा कधी असतो माहित आहे? जेव्हा तो फक्त स्वतःबद्दल विचार करतो. म्हणजे म्हणजे असं की जेव्हा आपण फक्त स्वतःबद्दल विचार करतो, स्वतःसाठी विचार करतो, तेव्हा आपल्याला स्वतःशिवाय कोणीही दृष्टीस पडत नाही.
आपल्यासोबत कितीही माणसं असोत, आपण एकटेच असतो. पण आपण जेव्हा इतरांबद्दल विचार करतो, इतरांसाठी विचार करतो, तेव्हा भले आपल्यासोबत कोणीही नसेल तरीही आपण एकटे नसतो. आणि म्हणूनच मी कधीच एकटा नसतो. हरिओम. मी आपणास उठण्यास नाही सांगितले आप्पाजी. मला कळत नाहीये की तुमचा विचार तरी काय आहे. हरिओम. आपली पत्नी आणि आपण अन्नदानाला महापुण्य समजता. एवढं महत्व देता अन्नदानाला की आमच्या हुकुमाचा अवमान करण्यापासूनही आपण चुकत नाही. अवमान? कसला अवमान? बायजाका, त्यांनी त्या वैराग्याला भोजन करवलं आणि जेव्हा आम्ही त्यांना सरकारांच्या हुकुमाची आठवण करून दिली तेव्हा त्यांनी आम्हालाच दम भरला. हरिओ. जर आपण हे सगळं भोजन समाप्त नाही केलं तर आपण साईला शिर्डीतून बाहेर हाकलवायचे. तुमच्या साईसाठी तुम्ही एवढं तरी करालच की. जर नाही केले तर आता तर आप्पांना एखादा चमत्कारच वाचवू शकतो. एक प्रश्न विचारू? हो, विचार की. सगळे म्हणतात की तुम्ही चमत्कार करता. हल्ली काळच असा आला आहे की लोक एकमेकांना मदत करू इच्छितच नाहीत. आणि अशात कोणी एखाद्याची मदत केली तर लोकांना चमत्कारच वाटतो. तुम्ही माझ्या कोणत्याही प्रश्नाचं सरळ सोपं उत्तर का नाही देत? मदत तर तुम्ही करताच. मोनीला तुम्ही बरं केलं, तोही एक चमत्कारच होता. लोकांना वाटतं तुमच्याकडे एखादी शक्ती आहे का? जेव्हा इतरांच्या दुःखाने आपल्याला वेदना होऊ लागेल आणि कोणत्याही परिस्थितीत त्याला मदत करण्याची इच्छा होईल तेव्हा आपल्यात अशा शक्ती जागृत होतात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. खास करून एखाद्या निष्पाप आणि एखाद्या स्वच्छ मनाच्या व्यक्तीवर अन्याय होत असेल तर त्याच्या मदतीला देवही धावून येतात. आता समजलो मी तुमचा डाव. मला ठाऊक आहे
इंग्रजांनी तुम्हाला जे अधिकार दिले त्यानुसार तुम्ही साईला कोणाच्याही सहमतीशिवाय इथून हाकलून देऊ शकता. तरीही तुम्हाला ते जमत नाहीये. याच्या मुळाशी नक्कीच काही ना काहीतरी खोट आहे. आणि आता माझंच म्हणाल तर मी तुम्हाला असं कोणतंही कारण देणार नाही ज्यामुळे माझे साई अडचणीत सापडते. म्हणून आज मी भोजन करणार आणि करतच राहीन. तुम्ही अडून राहा तुमच्या हट्टावर आणि मी माझ्या विश्वासावर ठाम राहीन जसा मला माझ्या साईवर आहे. असं काय आहे त्या साईमध्ये की तुम्हास तुमच्या जीवाचीही काळजी वाटत नाही? देवा पांडुरंगा, तूच बघ रे बाबा आता. अहो, काय झालं? जेवण कमी पडेल का? पन्नास माणसांचं जेवण बनवलं, पण इथे जेवणारी व्यक्ती तर एकच आहे. तेही किती खाणार? इथे तर एवढं सगळं अन्न आहे. हे सगळं जेवण व्यर्थ जाईल. आणि अन्नाचा अपमान यांच्या ध्यानात काही येत नाही. याचे पाप यांनाच लागेल. मला फार भीती वाटते. खूप मोठा अनर्थ होणार आहे. बायजा अक्काला बोलवावं लागेल. नर्मदा, जाऊन बायजा अक्कांना बोलून आण. हा, जा लवकर. हो. बहिणी, द्या अजून भात आणि वरण द्या. लवकर द्या. माझा अक्का, माझा अक्का, माझा अक्का. काय झालं नर्मदे? एवढं काय झालंय? आत्ताच्या आत्ता चला. ते आपण ना कुलकर्णी सरकारांनी
ही माझी उचकी अचानक कशी थांबली? ही कुठून आली आता? अहो भाग्य आमचे, आपण स्वतः दारी आलात. पहा ना, एका भिकाऱ्याला सहाय्य केल्यामुळे तुमचे नाथ, तुमचे स्वामी किती संकटात आहेत. हे काय करताय आपण? चला उठा पाहू. आपण उठल्याने अन्नाचा अजिबात अवमान होणार नाही. अन्नाचा आपल्या अहंकारासाठी शस्त्र बनवून वापर करतायत हे. जिलबी खाणार का? काय वाकडं केलंय आम्ही किंवा साईने तुमचं? आम्ही काहीच नाही केलं. आम्ही तर पर्याय दिला होता तुमच्या पतीला. एक तर खा, नाहीतर त्या भिकाऱ्याला हाकलवा. पण बघा ना, तुमच्या पतीला भोजनही प्रिय आणि तो भिकारी. यात आमचा काय दोष आता? आपण तर फारच हुशार आहात. आपण जाऊन सांगावे त्या भिकाऱ्याला की इथून निघून जावे. नाहीतर असे नको व्हायला की आपाची खाऊन खाऊन हरिओम भावे.